गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळचे 7:30. मी आता निधीच्या टिफिनची तयारी करत आहे. तुम्ही रोज मुलांना टिफिनसाठी काय काय देता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला सजेशन पण द्या. आत्ता मी बनवत आहे निधीच्या टिफिनसाठी बेसनची पोळी आणि चपाती बनवणार आहे. तिच्यापुरतीच फक्त बनवणार आहे. आज खूप थोडी गडबड आहे आणि माझं ऑफिसही आहे. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, बेसनची पोळी बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते सांग. एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये 2-4 चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे, थोडंसं कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि थोडासा कांदा टाकायचा आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. नंतर एक छान नॉनस्टिकचा तवा घ्यायचा आहे, तो छान गरम करून घ्यायचं आहे. छान गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता आणि अशा पद्धतीनं बेसनचं पीठ आपल्याला ह्याच्यावरती ओतून घ्यायचं आहे, पाहू शकता. आणि अशा पद्धतीनं ते थोडंसं पिवळसर दिसायला लागलं, ट्रान्सपरंट व्हायला लागलं की आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनं आपल्याला खरपूस अशी बेसनची पोळी भाजून घ्यायची. ही पाहू शकता मी एक बेसनची पोळी आता भाजलेली आहे आणि मी लगेच आता दुसरी पोळी याच्यावरती टाकणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मी बेसन याच्यावरती ओतून घेतलेलं आहे आणि नंतर ते छान चमच्यानं स्प्रेड करून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, ही छान अशी पोळी भाजून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने. आणि थोडंसं तेल त्याच्यावरती टाकायचं जेणेकरून ती पोळी खरपूस भाजते. आणि पाहू शकता मी दोन्ही पोळी छान पद्धतीनं अशा भाजून घेतलेल्या आहेत. आणि आता ह्याच्यासोबत मी काय करणार आहे, आता थोडंसं एक चपाती पण बनवणार आहे, कारण ती बेसनची पोळी कधी खाते कधी खात नाही. त्यामुळे मी थोडीशी चपाती आणि त्याला लोणचं वगैरे लावून दिलं. मी देत असते जाम किंवा लोणचं वगैरे ना. पाहू शकतो मी एक चपाती तिच्यासाठी बनवून घेतली. मी चपात्या थोड्या मोठ्या बनवते, कारण ती छोट्या बनवली की ती खात नाही म्हणजे तेवढंच लिमिटेड खाते. त्याच्यामुळे थोडंसं ट्राय करते की पातळ पण मोठी बनवायची. पाहू शकता. थँक्यू.